नमस्ते बच्चों, कैसे हैं आप? मैं हूं आपकी अंबुजा, सरकारी हाई स्कूल उयंबल्ली, कनकपुरा तालुक, रामनगर से आई हूं। आप लोग बहुत अच्छी तरह से पाठों को देख रहे हैं और समझ रहे हैं, है ना? चलो बच्चों, आज हम खुशी खुशी से और एक पाठ को सीखेंगे। कौन सा पाठ है देखेंगे आज? हाँ, चलो बच्चों, अब हम एक क्रियाकलाप करेंगे। अच्छा, मैं कौन हूँ बताइए ना आप भी ಮಕ್ಕಳೇ. ಈಗ ನಾವು ಒಂದು ಕ್ರಿಯಾಕಲಾಪವನ್ನ ಮಾಡೋಣ. ನಾನು ಯಾರು ಅಂತ ನೀವು ಹೇಳಬೇಕು. ಕೆಲವು ಒಗಟುಗಳನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರವನ್ನು ನೀವು ಕೊಡಬೇಕು. ಕೊಡ್ತೀರಾ ಅಲ್ವಾ? ಹಾ, धन्यवाद. हाँ, प्रश्न देखिए. घर में हो तो खली, बाहर हो तो खिली. मैं कौन हूँ बताओ मुझे. ಮಕ್ಕಳೇ, ಮನೆಯಲ್ಲಿದ್ರೆ ನಾನು ಮೊಗ್ಗಾಗಿರ್ತೇನೆ, ಹೊರಗೆ ಬಂದಿದ ತಕ್ಷಣ अरड़ते नान यारो. याद आया? हाँ, कौन हूं मैं? हाँ, ठीक कहा आपने. छाता, छतरी. हाँ, सरियाಗಿ उत्तर ಹೇಳಿದ್ರಿ. धन्यवाद बच्चों. और एक प्रश्न है आपके सामने, देखेंगे. धाना दुन का खाता हूँ, मैं भी पाला जाता हूँ. शांति दूत सब कहते हैं, पत्र भी देने जाता हूँ. मैं कौन हूँ? सोचिए. हाँ, ठीक कहा आपने. कबूतर हूँ मैं. हाँ, ಉತ್ತರವನ್ನು ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೊಟ್ರಿ ಮಕ್ಕಳೇ, ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೇಳಿದ್ರಿ. ನಾನು ಕಬೂತರ್, ಪಾರಿವಾಳ. देखिए, रोज सवेरे घर में आओ, देश विदेश की खबर सुनाऊं, जमीन आसमान की बातें बताऊं, जानते हो मैं कौन हूँ. ಯೋಚನೆ ಮಾಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಗ್ಗೆ ನಾನು ಬರ್ತೇನೆ, ದೇಶ ವಿದೇಶಗಳೆಲ್ಲ ವಿಚಾರವನ್ನು ನಿಮಗೆ ತರ್ತೇನೆ, ಭೂಮಿ ಆಕಾಶದ ವಿಚಾರವನ್ನು ಸಮೇತ ನಿಮಗೆ ತಿಳಿಸ್ತೇನೆ. ನಾನು ಯಾರು? हाँ, आपने ठीक कहा बच्चों. समाचार पत्र हूँ मैं. कौन हूँ? समाचार पत्र हूँ. हाँ, तो बच्चों, आप लोगों को पता चल गया होगा मैं किस पाठ के बारे में आपसे बात करने जा रही हूँ. हाँ, आपने सही बताया बच्चों. तो आज हम समाचार पत्र की आत्मकथा नामक पाठ के बारे में जानकारी प्राप्त करेंगे. चलो बच्चों, यहाँ पे आपने बहुत सारे भाषाओं की समाचार पत्र देख रहे हैं ना. उद्दंड मार्तांड कन्नड़ के और मंगलूरु समाचार, प्रजावाणी, टाइम्स ऑफ इंडिया और दैनिक जागरण, बहुत सारे समाचार पत्र हैं. तो समाचार पत्र की आत्मकथा. तो आत्मकथा क्या है बच्चों? ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಅಂತ ಹೇಳಿದಾಯ್ತು, ಆತ್ಮಕಥೆ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. उससे पहले हम पाठ का आशय जानेंगे. इस पाठ के द्वारा बच्चे समाचार पत्र के महत्व और लाभ को समझ सकते हैं. ಅಂತಂದ್ರೆ ಈ ಪಾಠದ ಉದ್ದೇಶ ಏನು ಮಕ್ಕಳೇ? इस पाठ के जरिए समाचार पत्र का महत्व और उसका लाभ, ಅದರ ಮಹತ್ವ, ಅದರಿಂದ ಆಗುವಂತಹ ಲಾಭದ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಹಾಗಿದ್ರೆ आत्मकथा ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. आत्मकथा के लिए अंग्रेजी में ऑटोबायोग्राफी कहते हैं. क्या कहते हैं बच्चों? ऑटोबायोग्राफी. लेखक स्वयं के जीवन का क्रमिक ब्यौरा प्रस्तुत करता है, तो उसे आत्मकथा कहा जाता है. आत्मकथा में स्वयं की अनुभूति होती है, इससे लेखक उन तमाम बातों का विवरण देता है जो बातें उसके जीवन में घटी हुई होती है. आत्मकथा में लेखक अपने अंतर जगत को बहिर्जगत के सामने प्रस्तुत करता है. इसमें ಆತ್ಮವಿಶ್ಲೇಷಣೆ ಹೋತಾ है. ಅಂದ್ರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಆತ್ಮಕಥೆ ಅಂತಂದ್ರೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ ಇದನ್ನ ಇಂಗ್ಲಿಷ್ ನಲ್ಲಿ ಆಟೋಬಯೋಗ್ರಫಿ ಅಂತ ಕರಿತೀವಿ. ಆಟೋಬಯೋಗ್ರಫಿ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು? ನನ್ನ ಚರಿತ್ರೆಯನ್ನ ನಾನೇ ಬರೆದ್ರೆ, ಲೇಖಕರು ತಮ್ಮ ಸ್ವಂತ ಜೀವನದ ಅನುಭವಗಳನ್ನ ಸ್ವತಃ ತಾವೇ ಬರೆದ್ರೆ ಅದನ್ನ ಆತ್ಮಕಥೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಮಕ್ಕಳೇ. ಈ ಆತ್ಮಕಥೆಯ ವಿಶಿಷ್ಟತೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಲೇಖಕರ ಜೀವನದ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಲೇಖಕ अपने अंतर जगत को बहिर्जगत के सामने प्रस्तुत करता है. ತನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಡೆದಂತಹ ಎಲ್ಲ ಘಟನೆಗಳನ್ನ ಸಮಾಜದ ಮುಂದೆ ಇಡುವಂತಹ ವಿಶೇಷವಾದಂತಹ
ಸಾಹಿತ್ಯಿಕ ವಿಧ ಇದು ಆತ್ಮಕಥೆ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಆತ್ಮಕಥೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಆತ್ಮಕಥಾ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, इंग्लिश ನಲ್ಲಿ ऑटो बायोग्राफी ಅಂತ ಕರಿತೀವಿ. अच्छा, आप लोगों को समझ में आया? समाचार पत्र, सही कहा आपने. चलो बच्चों, पहले मैं आदर्श वाचन करूंगी, आपको ध्यान पूर्वक सुनना है. ಪುಸ್ತಕ ತೆಗೆದ್ಬಿಟ್ಟು ಪಾಠವನ್ನು ಓದ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಗಮನ ಇಟ್ಟು ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ಳಿ ಮಕ್ಕಳೇ. याद आया आपको? मैं ही समाचार पत्र हूँ. सुबह होते ही मैं हर घर में दिखाई देता हूँ. कई लोगों की मुझे पढ़े बिना सुबह ही नहीं होती. कई मुझे पढ़ते पढ़ते ही चाय या कॉफी पीते हैं. मैं व्यक्ति के जीवन का महत्वपूर्ण हिस्सा बन गया हूँ. मैं मनुष्य को उनके अपने घर बैठे बैठे सारे विश्व की जानकारी देता हूँ. मैं अमीर गरीब सबके ज्ञान का सस्ता और सुलभ साधन हूँ. प्राचीन काल में राजा महाराजा कबूतरों के द्वारा संदेश भेजा करते थे. संदेश वाहक भी संदेश लेकर जाते थे. आज समाचार पहुंचाने के कई साधन बने हैं, जिनमें रेडियो, टेलीफोन, दूरदर्शन, कंप्यूटर आदि मेरे साथी हैं. रेडियो जैसे साधनों से समाचार केवल सुना जा सकता है और दूरदर्शन जैसे साधनों के द्वारा सुनने के साथ साथ घटनाओं को देखा जा सकता है. लेकिन इन सभी में से मैं सरल और मितव्ययी साधन हूँ और लोगों तक तरह तरह के समाचार पहुँचाता हूँ. मैंने आदर्श वाचन किया ना, आपने सुना है ना, उसमें तो बहुत सारे नए शब्द आए, उसका अर्थ हम समझेंगे पहले. इस शब्द का अर्थ क्या है बच्चों? भाग. कन्नड़ದಲ್ಲಿ भाग. पाक्षिक. पाक्षिक का अर्थ है बच्चों 15 दिन में एक बार छपने वाला, 15 ದಿನಕ್ಕೆ ಒಮ್ಮೆ ಪ್ರಕಟವಾಗುವಂತಹ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನ ಪಾಕ್ಷಿಕ ಅಂತ ಕರಿತೇವೆ. मितव्ययी, कम खर्च वाला. आविष्कार. आविष्कार का अर्थ क्या है बच्चों? खोज ಅಂತಂದ್ರೆ ಹೊಸದಾಗಿ ಆವಿಷ್ಕಾರ ಮಾಡೋದು. ವಿಶ್ವ. ವಿಶ್ವ ಅಂತಂದ್ರೆ ಏನ್ ಮಕ್ಕಳೇ ಅದರ ಅರ್ಥ? ನಿಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ಇದು ಗೊತ್ತಿದೆ, ಸಂಸಾರ, ಪ್ರಪಂಚ. ಸಂದೇಶ ವಾಹಕ್, ಸಮಾಚಾರ ಪਹੁಂಚಾನೆ ವಾಲ. ಸಂದೇಶ ವಾಹಕ್ ಅಂತಂದ್ರೆ ಏನ್ ಮಕ್ಕಳೇ? ಸಮಾಚಾರವನ್ನು ಒಂದ್ ಕಡೆಯಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆಗೆ ತಲುಪಿಸುವವ್ರನ್ನ ಏನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ? ಸಂದೇಶ ವಾಹಕ್ ಅಂತ ಕರಿತೇವೆ. रिश्ता. रिश्ता ಅಂತಂದ್ರೆ ಏನ್ ಮಕ್ಕಳೇ? ಸಂಬಂಧ. ಅರ್ಥ ಆಯ್ತಲ್ವಾ? तो चलो बच्चों, आज हम इस पाठ के प्रमुख अंश की ओर जाएंगे. हाँ, देख रहे हैं, ये तो हमारी मंगलुरु समाचार है, जो कन्नड़ के प्रप्रथम पत्रिका है. ये तो हिंदी के दैनिक जागरण है. मैं ही समाचार पत्र हूँ. सुबह होते ही मैं और एक घर में दिखाई देता हूँ. कहाँ दिखाई देता हूँ? और एक घर में. ಮುಂಜಾನೆ ಆಗ್ತಾ ಇದ್ದಾಗೆ ಕೋಳಿ ಕೂಗೋದು ಯಾವ ರೀತಿ ಸರ್ವೇ ಸಾಮಾನ್ಯನೋ ಹಾಗೆ ಪೇಪರ್ ಹಾಕೋರು ನಮ್ಮ ಮನೆ ಮುಂದೆ ಬಂದು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ನ ಹಾಕಿ ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಹಾಲು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಬೆಳಗಿನ ಜಾವನೇ ಬರುತ್ತೆ ಅಲ್ವಾ ಮಕ್ಕಳೇ? ಹಾ, सुबह होते ही और एक घर में दिखाई देता हूँ. मैं व्यक्ति के जीवन का एक महत्वपूर्ण हिस्सा बन गया हूँ. हम लोगों को समाचार कैसे पता चलता है? देश विदेश के सारे जगत के समाचार हम लोगों को इस समाचार पत्र के द्वारा ಪತಾ ಚಲ್ತಾ. ಹೌದಲ್ವ ಮಕ್ಕಳ? ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದ ತಕ್ಷಣ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಏನೇನಾಯಿತು ಈ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು, ದೇಶ ವಿದೇಶದ ಹವಾಮಾನ, ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಚಾರವನ್ನು ನಮಗೆ ಯಾವುದು ತಿಳಿಸುತ್ತೆ? ನಮಗೆ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ಗಳು. ಕೈ ಮುಜೆ ಪढ़ते पढ़ते ही चाय या ಕಾಫಿ ಪೀತೆ हैं. ये तो रोज की दृश्य है ना बच्चों? ಪ್ರತಿದಿನ ಬೆಳಗಿನ ಜಾವ ಕಾಫಿ ಅಥವಾ ಟೀ ಕುಡಿತಾ ಪತ್ರಿಕೆ ಓದೋದು ಸರ್ವೇ ಸಾಧಾರಣ. प्राचीन काल में राजा महाराजा कबूतरों के द्वारा संदेश भेजा करते. तो आजकल तो न्यूज़पेपर है, समाचार पत्र है, तो प्राचीन काल में कैसे समाचार भेजा जाता था? हाँ, राजा महाराजा कबूतरों के द्वारा. कबूतर का अर्थ क्या है बच्चों? पारिवाಳ. ठीक कहा आपने. ಅಂದ್ರೆ ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಾವು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಮೂಲಕ ವಿಷಯವನ್ನು ತಿಳ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಇಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ವಿಷಯ ಹೋಗ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಹೇಗ್ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು? ಇಲ್ಲ, ಸಂದೇಶವಾಹಕರು ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. ಪತ್ರವನ್ನು ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಹೋಗ್ಬೇಕಾದ್ರೆ ಸಂದೇಶವಾಹಕರು ತಗೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. ಅಥವಾ ಅತ್ಯಂತ ವೇಗವಾಗಿ ಹೋಗ್ಬೇಕಂತಂದ್ರೆ ಪಾರಿವಾಳದ
ಕಾಲಿಗೆ ಪತ್ರವನ್ನ ಕಟ್ಟಿ ಆ ಪತ್ರವನ್ನ ಪಾರಿವಾಳದ ಮೂಲಕ ಬೇರೆ ಕಡೆ ಸಂದೇಶವನ್ನ ಕಳಿಸಲಾಗ್ತಾ ಇತ್ತು. ಇದೆಲ್ಲ ಹಳೆ ಕಾಲದ ವಿಷಯವನ್ನ ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಇನ್ನೊಂದು ಕಡೆ ಮುಟ್ಟಿಸುವಂತಹ ಒಂದು ಸಾಧನ ಆಗಿತ್ತು. देखिए संदेश वाहक के रूप में हमारे कबूतर, पोस्टमैन हम कहते हैं ना, प्राचीन काल के पोस्टमैन थे हमारे कबूतर जी। कबूतर द्वारा संदेश भेजते हुए व्यक्ति का चित्र भी हम यहाँ पे देख सकते हैं बच्चों। समाचार पहुंचाने के साधन तो पहले तो कबूतर था, उसके बाद कौन कौन सा साधन थे? पहले कौन सा आया था देखो बच्चों, रेडियो। सुबह होते ही हम लोगों को जगाने वाला और एक साधन था रेडियो। और उसके बाद आया टेलीफोन और उसके बाद आया टेलीविजन, ठीक कहा आपने। और उसके बाद हमारे आजकल का कंप्यूटर। रेडियो से हम केवल समाचार को सुन सकते हैं, ये ಶ್ರವ್ಯ ಮಾಧ್ಯಮ है बच्चों। ಅಂತಂದ್ರೆ ಸಮಾಚಾರವನ್ನ ಬರೀ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತೀವಿ, ಯಾವ್ದ್ರ ಮೂಲಕ? ರೇಡಿಯೋ ಮೂಲಕ ಸಮಾಚಾರವನ್ನ ಕೇಳಿಸ್ಕೊಳ್ತೀವಿ, ಇದನ್ನ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ? ಶ್ರವ್ಯ ಮಾಧ್ಯಮ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। टेलीफोन से भी हम समाचार को सुन सकते हैं। दूरदर्शन जैसे साधनों के द्वारा सुनने के साथ साथ हम घटनाओं को देख भी सकते हैं। अच्छा, दूरदर्शन का और एक विशेषता है बच्चों, हम सुन भी सकते हैं और आंखों के जरिए देख भी सकते हैं। कंप्यूटर के बारे में तो कहने की कोई बात नहीं है, सब लोगों को पता है। आजकल की जो पढ़ाई जो है वो ऑनलाइन चल रहा है। ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಬಗ್ಗೆ ಹೇಳೋ ಅವಶ್ಯಕತೆನೇ ಇಲ್ಲ ಅಲ್ವಾ ಮಕ್ಕಳೇ? ಆನ್ಲೈನ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಪಾಠವನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ವಿ, ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಮೂಲಕ, ಮೊಬೈಲ್ಸ್ ಮೂಲಕ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ವಿ, ಇಂಟರ್ನೆಟ್ನ ಬಳಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಮೂಲಕ ಪಾಠವನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ। ದೂರದರ್ಶನದ ಮೂಲಕ ಈಗ ನಾನು ಮಾಡ್ತಿರುವಂತಹ ಪಾಠವನ್ನು ನಿಮ್ಮ ಹೊರಗೆ ತಲುಪಿಸುವಂಥ ಒಂದು ಮಾರ್ಗ ನಮ್ಮ ಟಿವಿ ಪರದೆ ಅಲ್ವಾ ಮಕ್ಕಳೇ? ಹಾಗೆ ಅದರ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಲಿಂಕನ್ನು ನಾವು ನಿಮಗೆ ಕಳಿಸ್ತೀವಿ, ಅದರಲ್ಲಿ ನೀವು ನಿಮ್ಮ ಮೊಬೈಲಲ್ಲಿ ಅಥವಾ ಕಂಪ್ಯೂಟ್ರಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಳ್ಬೋದು। ಹಾಗಿದ್ರೆ ವಿಷಯವನ್ನು ತಲುಪಿಸುವಂಥ ಅನೇಕ ಮಾಧ್ಯಮಗಳು ಇವು ಆಗಿದ್ದಾವೆ। भारत में पहले में अंग्रेजी में बंगाल गजट नाम से सन 1780 में प्रकाशित हुआ। ಹಾಗಿದ್ರೆ ಭಾರತದ ಪ್ರಪ್ರಥಮ ಪತ್ರಿಕೆ ಯಾವುದು? ಭಾರತಕ್ಕೆ ಪ್ರಪ್ರಥಮ पत्रिका थी बंगाल गजट। इसका प्रकाशन कब हुआ था बच्चों? हाँ, सही कहा आपने, 1780 में ಭಾರತದ ಪ್ರಪ್ರಥಮ ಪತ್ರಿಕೆ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಭಾಷೆಯದಾಗಿತ್ತು। ಈ ಪತ್ರಿಕೆ 1780ರಲ್ಲಿ ಪ್ರಕಾಶನಗೊಂಡಿತ್ತು। ಇದರ ಹೆಸರು ಬೆಂಗಾಲ್ ಗೆಜೆಟ್, ಭಾರತದ ಪ್ರಪ್ರಥಮ ಪತ್ರಿಕೆ, ಅದು ಇಂಗ್ಲಿಷ್ ಭಾಷೆಯದಾಗಿತ್ತು। ಇದನ್ನು ನೆನಪಲ್ಲಿಟ್ಕೊಳ್ಳಿ ಮಕ್ಕಳೇ। तो हिंदी का पहला पत्रिका कौन सा था? उद्दंत मार्तंड, ये हमारी हिंदी का प्रप्रथम पत्रिका थी बच्चों। कन्नड़ का तो हमारा मंगलुरु समाचार है। कन्नड़ का प्रप्रथम समाचार पत्र कौन सा था? ये है हमारा मंगलुरु समाचार। ಕನ್ನಡದ ಪ್ರಪ್ರಥಮ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಿಕೆ ಯಾವುದಾಗಿತ್ತು ಮಕ್ಕಳೇ? ಇದೆ ನಮ್ಮ ಮಂಗಳೂರು ಸಮಾಚಾರ। ಇದರ ಪ್ರಕಾಶನ 1843ರಲ್ಲಿ ಆಗಿತ್ತು। बस इतना ही नहीं, समाचार पत्र विभिन्न भाषाओं में हजारों संख्याओं में प्रकाशित होता है, सिर्फ कन्नड़ या अंग्रेजी या हिंदी में ही नहीं, भारत के सभी भाषाओं में, विश्व के सभी भाषाओं में पत्र पत्रिकाएं प्रकाशित होती रहती है ಮಕ್ಕಳೇ। ಹಂಗಿದ್ರೆ ಬರೀ ನಮ್ಮ ಕನ್ನಡ, ಹಿಂದಿ, ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಷ್ಟೇ ವಿಶ್ವದ ಎಲ್ಲ ಭಾಷೆಗಳಲ್ಲೂ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಿಕೆಗಳು ಹೊರಹೊಮ್ಮತ್ತೆ। मैं आप लोगों को कुछ समाचार पत्रों को दिखाना चाहती हूँ ಮಕ್ಕಳೇ। ನೀವು ನೋಡಿರೋದಿಲ್ಲ, ಕೆಲವೊಂದು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಿಕೆಗಳನ್ನ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಹಿಂದಿಯ ಸಮಾಚಾರ, ಹಿಂದಿ, ಕನ್ನಡ ಹಾಗೂ ಇಂಗ್ಲಿಷ್ನ ಪತ್ರಿಕೆಗಳನ್ನ ನಿಮಗೆ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। देख लीजिए, नवभारत टाइम्स, हिंदुस्तान टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, दी हिंदू, अमर उजाला हिंदी पत्रिका, कन्नड़ की संयुक्त कर्नाटका, विजय कर्नाटका, प्रजावाणी, उदयवाणी, दैनिक जागरण हिंदी की है ये, राजस्थान पत्रिका, जनसत्ता, कुछ दैनिक पत्रिका भी है। दैनिक का मतलब है रोज, प्रतिदिन
ಬರುವಂಥ ಪತ್ರಿಕೆಗಳನ್ನ ದೈನಿಕ पत्रिकेಗಳು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. साप्ताहिक पत्रिका, साप्ताहिक पत्रिका का मतलब क्या है बच्चों? साप्ताहिक का मतलब है सप्ते में एक बार, ವಾರದಲ್ಲಿ ಒಮ್ಮೆ ಪ್ರಕಾಶನಗೊಳ್ಳುವಂತಹ ಪತ್ರಿಕೆಗಳನ್ನ ಸಾಪ್ತಾಹಿಕ ಅಂತ ಕರೀತೇವೆ. समाचार पत्र में क्या क्या होती है? ನೌಕರಿ ಸಂಬಂಧಿ ವಿಜ್ಞಾಪನ ಅಂತಂದ್ರೆ ಜಾಬ್ ಅಪರ್ಚುನಿಟೀಸ್, ಕೆಲಸದ ಬಗ್ಗೆ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ಸ್ ಇರುತ್ತೆ. देखिए हिंदी भाषा में रोजगार समाचार है तो अंग्रेजी में है एम्प्लॉयमेंट न्यूज. खेलकूद के संबंधी समाचार भी हम लोगों को कहाँ पे मिलती है? समाचार पत्र में मिलती है बच्चों. देखिए स्पोर्ट्स. अच्छा तो देखिए बच्चों मेरे सामने कुछ किताबें हैं. देखिए ये तो बच्ची गूड़ो है और एजुट्रैक्स. देखिए एजुट्रैक्स और उसके बाद है योजना. ये जो है पाक्षिक या मासिक है. और इसी तरह मेरे सामने दैनिक पत्रिका भी है प्रजावाणी. देखिए प्रजावाणी में आप लोग यहाँ पे देख सकते हैं. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಮಕ್ಕಳೇ, ಮಕ್ಕಳಿಂದ ರಚಿಸಲ್ಪಟ್ಟಂತಹ ಅನೇಕ ಚಿತ್ರಗಳನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಪದಬಂಧವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ, ಶಬ್ದಗಳನ್ನೇ ಸರಸ ಅಂತನೂ ನೋಡ್ತಾ ಇದೀವಿ, ಪದಬಂಧಗಳು. ಹಾಗೆ ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ಅನೇಕ ಜನರಲ್ ನಾಲೆಡ್ಜ್ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಭಾನುವಾರದ ಪುರವಾಣಿ, ನಿಸರ್ಗದ ನಿಗೂಢ ಕುರಿಂಜಿ ಲೋಕ. ಹೀಗೆ ನಾವು ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ವಿಚಾರಗಳನ್ನ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಹೋಗ್ತೀವಿ ಮಕ್ಕಳೇ. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಕ್ಲಾಸಿಫೈಡ್ಸ್ ಅಂತಿದೆ. ಇದು ಕ್ಲಾಸಿಫೈಡ್ಸ್ ಅಂತಂದ್ರೆ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬೇಕಾಗಿರೋದು ಇಲ್ಲಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಕೆಲಸದ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ, ಈಗ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ಲಿ ಇದು ಒಂದು ಸಬ್ ಟೈಟಲ್ಸ್ ನಲ್ಲಿ ಬರುತ್ತೆ. ಪತ್ರಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಹಲವಾರು ವಿಚಾರಗಳನ್ನ ನಾವು ಕಲಿಬಹುದು. ಬರೀ ओदोदಕ್ಕಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ನಮಗೆ मनोरंजक आदि वर्गों में विभाजित किया जाता है. अभी मैंने आप लोगों को क्लासिफाइड्स दिखाई थी और स्पोर्ट्स की बारे में बताई थी. ಮಕ್ಕಳಿಗೆ ಹಾಗಿದ್ರೆ ಈ ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಏನೇನಿದೆ? ಪತ್ರಿಕೆಯಲ್ಲಿ ಸಾಮಾಜಿಕ, ಧಾರ್ಮಿಕ, ಸಾಹಿತ್ಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಾಗೆ, ಆರ್ಥಿಕ ವಿಚಾರಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಾಗೆ, ನಮ್ಮ ಸಂಸ್ಕೃತಿ, ಮನೋರಂಜನೆ, ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಕಲೆ, ಸಾಹಿತ್ಯ, ಎಲ್ಲ ವಿಚಾರದ ಬಗ್ಗೆ ತನ್ನದೇ ಆದಂತಹ ಒಂದೊಂದು ಕಾಲಮ್ಸ್ನಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಪ್ರಿಂಟ್ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ, ವಿಚಾರಗಳನ್ನ ತಿಳಿ ಹೇಳಲಾಗುತ್ತೆ. ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, देश विदेशों में घटने वाली घटनाओं को भी विवरण हम लोगों को किसके द्वारा मिलते हैं? समाचार पत्र के द्वारा मिलती है. ಬರೀ ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ, ದೇಶ ವಿದೇಶದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಏನೇನು ನಡೀತಾ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳ, ಘಟನೆಗಳ ಸಂಪೂರ್ಣ ವಿವರ ನಮಗೆ ಯಾವುದ್ರಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ? ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ. ಏಕೆ बस इतना ही नहीं, आप लोगों को पसंद है ना खेल कूद, स्पोर्ट्स. ಈಗ ತಾನೇ ಒಲಿಂಪಿಕ್ಸ್ ನಡೀತಾ ಇತ್ತು, ಹಾಗೆ ಪ್ಯಾರಾ ಒಲಿಂಪಿಕ್ಸ್ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ, सिनेमा, मौसम. मौसम का मतलब है आज बारिश होगी या नहीं, इसके बारे में हम लोगों को पता कैसे चलता है? मौसम के जरिए. मौसम, नौकरी संबंधी विज्ञापन, बाजार भाव, शेयर मार्केट. बाजार भाव का मतलब क्या है बच्चों? शेयर मार्केट. कृषि व्यापार, कृषि का मतलब आप लोगों को पता है ना, कृषि. ಹಾಗೆ ವ್ಯಾಪಾರದ ಬಗ್ಗೆ, ಈ ಆಟಗಳ, ಸಿನಿಮಾ, ವಾತಾವರಣದ ಬಗ್ಗೆ, ಕೆಲಸದ ಬಗ್ಗೆ, ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ಸ್ ಬಗ್ಗೆ, ಹಾಗೆ ಶೇರ್ ಮಾರುಕಟ್ಟೆ, ಕೃಷಿಯ ಬಗ್ಗೆ, ವ್ಯಾಪಾರದ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು ನಮಗೆ ಯಾವುದ್ರಲ್ಲಿ ಸಿಗತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ? ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಿಕೆಗಳಲ್ಲಿ. ಹಾಗೆ ನಿಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ, ಬೆಳಗ್ಗೆ ಆಗಿದ ತಕ್ಷಣ ಅಮ್ಮ ನೋಡ್ತಿರ್ತಾರೆ, ಏನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಭವಿಷ್ಯವಾಣಿ. ಇದು ವಾರದ ಭವಿಷ್ಯ, ದಿನ ಭವಿಷ್ಯ ಎಲ್ಲ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಮಕ್ಕಳೇ. ಹಾಗೆ ಸಂಪೂರ್ಣ विवर हमें किसके द्वारा मिलती है? समाचार पत्र के द्वारा मिलती है. अभी मैंने आप लोगों को एक कार्टून दिखाई थी. कार्टून का मतलब क्या है बच्चों? हाँ, कार्टून ಗೊಂಬೆಗಳ ಇದು ನೋಡಿದ್ವಿ, ಪದಬಂಧ ನೋಡಿದ್ವಿ, विवाह संबंधी विज्ञापन के बारे में हमने देखा, और परीक्षा उपयोगी सामग्री, परीक्षा के लिए उपयुक्त सामग्री जैसे PSI, IAS, IPS के ಪರೀಕ್ಷಾओं के लिए ಅಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆಲ್ರಿಗೂ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ, SSLC, PUC ಮಕ್ಕಳಿಗೋಸ್ಕರ ಒಂದು ಪರೀಕ್ಷಾವಾಣಿಗೋಸ್ಕರ ಪರೀಕ್ಷೆಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಪ್ರಶ್ನೆಗಳು ಕೊಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಹೀಗೆಲ್ಲ ಕಾಂಪಿಟೇಟಿವ್ ಎಕ್ಸಾಮಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತಹ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳು ಅದರಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. और अभी मैंने आप लोगों को कविता के बारे में, ड्राइंग के बारे में बताई थी, एकांकी, नाटक, कहानी, आलोचना, स्वास्थ्य, फिल्म संबंधी सूचनाएं, कृषि संबंधी विशेष जानकारी भी देता हूँ. देखिए ಮನೆ ಮದ್ದು ಅಂತ ಒಂದು ಇದಿದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಮನೆ ಮದ್ದಲ್ಲಿ ಯಾವ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮನೆಯಲ್ಲೇ ಇರುವಂತಹ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಬಳಸಿ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಕಾಯಿಲೆಗೆ ಯಾವ ರೀತಿ ಟ್ರೀಟ್ಮೆಂಟ್ ತಗೊಳ್ಬಹುದು ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಅದರಲ್ಲೂ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. आज से ही समाचार पत्र पढ़ेंगे तो क्या होगा बच्चों?
तो ये सारी विशेषताएं है समाचार पत्र में. तो हम लोगों को समाचार पत्र पढ़ना है या नहीं? ಮಕ್ಕಳೇ, ಒಂದು ಪ್ರಶ್ನೆ ನಿಮ್ಮನ್ನು ನಾನು ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಅಂತ ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ ಓದೋದ್ರಿಂದ ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಉಪಯೋಗಗಳಿದೆ ಅಂತ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದೀನಲ್ವ. ಹಾಗಿದ್ರೆ ನಾವು ಸಮಾಚಾರ ಪತ್ರವನ್ನು ನ್ಯೂಸ್ ಪೇಪರ್ನ ಓದಬೇಕೋ ಬೇಡವಾ? हाँ, आपने ठीक कहा बच्चों. हाँ, अगर हम पढ़ेंगे तो हम लोगों को सस्ते और सरल रूप से सारी विषय हमारे सामने आ जाएगी. तो आज से हम क्या करेंगे? समाचार पत्र पढ़ने की आदत ढालेंगे ना? डालेंगे जी. हाँ, ಹೌದಲ್ವಾ ಮಕ್ಕಳೇ? ಇದೆಲ್ಲ ಉಪಯೋಗಗಳು ನಮಗೆ ಬೇಕು ಅಂತಂದ್ರೆ ನಾವು ಏನನ್ನು ಮಾಡಬೇಕು? ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ಓದುವಂತಹ ಹವ್ಯಾಸವನ್ನು ಹಿಂದಿನಿಂದಲೇ ಶುರು ಮಾಡೋಣ. ಹಾ, ಖಂಡಿತ ಮಾಡೋಣ. ಹೌದಲ್ವಾ ಮಕ್ಕಳೇ? ನಾವಂತೂ ಪತ್ರಿಕೆಯನ್ನು ಓದ್ತೀವಿ, ನೀವು ಓದುತ್ತೀರಲ್ವಾ? ಸಮಾಚಾರ ಪತ್ರದ ಆತ್ಮಕತೆ ಹೇಗನ್ನಿಸ್ತು ಮಕ್ಕಳೇ ನಿಮಗೆ? ತುಂಬ ಖುಷಿ ಆಯ್ತು ಅಲ್ವಾ? चलो बच्चों, अब हम अभ्यास की ओर जाएंगे. एक वाक्य में उत्तर लिखिए. देखिए, किन्हीं दो समाचार पत्रों के नाम बताइए. याद करके दो समाचार पत्रों के नाम बताइए. हाँ, हिंदी का पहला समाचार पत्र कौन सा है बच्चों? याद आया ना? हाँ, जल्दी से बता दो. प्राचीन काल में राजा महाराजा संदेश कैसे भेजते थे बच्चों? ठीक कहा आपने बच्चों. नवभारत टाइम्स और विजय कर्नाटका, टाइम्स ऑफ इंडिया, प्रजावाणी, उदयवाणी, ये सभी क्या है? समाचार पत्र है बच्चों. हिंदी का पहला समाचार पत्र कौन सा था बच्चों? हाँ, ठीक कहा आपने, उद्दंड मार्तांड. उद्दंत मार्तांड था. तो प्राचीन काल में राजा महाराजा संदेश कैसे भेजते थे? आप लोगों को पता है ना, कबूतरों के द्वारा. ठीक कहा आपने बच्चों, शाबाश बच्चों. समाचार पहुंचाने के नवीन साधन कौन कौन से हैं? अभी मैंने उनके बारे में आपसे बात की थी. रेडियो, हाँ ठीक कहा, टेलीफोन, दूरदर्शन, कंप्यूटर. रेडियो से सुन सकते हैं, टेलीफोन से भी सुन सकते हैं, दूरदर्शन पे देख भी सकते हैं और सुन भी सकते हैं, और कंप्यूटर से भी. कन्नड़ का पहला समाचार पत्र कौन सा था बच्चों? ठीक कहा आपने, मंगलूर समाचार. कौन सा था? मंगलूर समाचार. बहुत बढ़िया बच्चों. तो अब देखिए, आपके सामने चित्र है. ಚಿತ್ರ ದೇಕರ್ ಉನ್ಕೆ ಲಿಯೆ ದೋ ಶಬ್ದ ಲಿಖಿಯೆ. ಆ ಚಿತ್ರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೇನೆ ಮಕ್ಕಳೇ, ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಹಾಗೆ ಎರಡು ಪದಗಳನ್ನ ನೀವು ನನಗೆ ಹೇಳಬೇಕು. पहला चित्र कौन सा है बच्चों? ठीक कहा आपने, समाचार पत्र. समाचार पत्र का और एक नाम है, बताओ मुझे. हाँ, ठीक कहा आपने, अखबार. दूसरा चित्र कौन सा है? हाँ, ठीक कहा, ये तो हमारे सूर्य है. इसे हम और एक नाम से भी पुकारते हैं, रवि. ठीक कहा आपने बच्चों, शाबाश. तीसरा जो है फूल है. फूल का और एक नाम क्या है बच्चों? यह समानार्थक शब्द क्या है फूल का? सुमन. सही, शाबाश बच्चों. अब देखिए, मैं आपके सामने एक शब्द रखती हूं, उसको दो वाक्यों में आपको लिखना पड़ेगा. मगर दोनों वाक्यों में जब लिखते हैं तो उसका अर्थ भी अलग होना चाहिए. ಮಕ್ಕಳೇ, ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ಈಗ ಒಂದು ಸರಳ ಒಂದು ಉಪಾಯವನ್ನು ಹೇಳ್ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಒಂದೇ ಪದ, ಆ ಪದಕ್ಕೆ ಎರಡು ವಾಕ್ಯ ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಆದ್ರೆ ಎರಡು ವಾಕ್ಯ ಬರಿಬೇಕಾದ್ರೆ ಎರಡು ವಾಕ್ಯದ ಅರ್ಥ ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಗಿರಬೇಕು. ಹಾ, ಮೊದಲನೇ ಪದ ಯಾವುದು? ದೋ. दो का अर्थ क्या है बच्चों? हाँ, सही कहा आपने, दो, ಎರಡು. ದೋ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ನಿಮ್ಮ ಪ್ರಕಾರ? ಎರಡು ಅಂತ ಅರ್ಥ ಅಲ್ವಾ ಮಕ್ಕಳೇ? ಈ ಪದಕ್ಕೆ ಇನ್ನೊಂದು ಅರ್ಥನೂ ಇದೆ. ಅದು ಯಾವುದು, ಅದನ್ನು ಯಾವ ರೀತಿ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬಳಸಬಹುದು ಅಂತ ನಾವು ನೋಡೋಣ. ಅದೇ ರೀತಿ ಪರ್ ಅಂತಂದ್ರೆ ಮೇಲೆ ಅಂತ. ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಪುಸ್ತಕವನ್ನ ಮೇಜಿನ ಮೇಲೆ ಇಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಪರ್ಗೆ ಇನ್ನೊಂದು ಅರ್ಥನೂ ಇದೆ ಮಕ್ಕಳೇ. ಅದು ಯಾವುದು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋಣ. ಪಹला शब्द देखेंगे, दो. राधा के पास क्या है बच्चों? 2 रुपये है. राधा के पास कितने रुपये है बच्चों? 2 रुपये है. ರಾಧಳ ಬಳಿ 2 ರೂಪಾಯಿಗಳಿದೆ. ಇನ್ನೊಂದು ದೋ ಯಾವ ಪ್ರಕಾರ ನಾವು ಬಳಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ? ಲತಾ ಕೋ ಕಲಂ ದೋ. ಲತಾಳಿಗೆ ಕಲಂ. ಕಲಂ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು? ಪೆನ್ನನ್ನ ನೀಡು.
ಈ ದೋ ಅನ್ನೋ ಪದದ ಅರ್ಥ ಇಲ್ಲಿ ಒಂದಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಒಂದಿದೆ. ದೋ ಅಂತಂದ್ರೆ ಎರಡು ಅಂತ ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬಳಸಿದ್ವಿ. ಇನ್ನೊಂದು ಇಲ್ಲಿ ದೋ ಅನ್ನೋ ಪದದ ಅರ್ಥ ಯಾವುದ ರೂಪದಲ್ಲಿ ಬಳಸಿದೀವಿ? ಕೊಡು. ಲತಾಕೋ ಕಲಂ ದೋ, ಲತಳಿಗೆ ಪೆನ್ನನ್ನ ಕೊಡು. ಏಕ್ ಹೈ ಪರ್, ಮೇಜ್ ಪರ್ ಕಲಂ ಹೈ. ಕಲಂ ಕಹಾ ಹೈ? ಮೇಜ್ ಪರ್ ಹೈ. ಪೆನ್ ಎಲ್ಲಿದೆ? ಮೇಜಿನ ಮೇಲೆ ಇದೆ. ಪಂಚಿ ಕಾ ಪರ್ ಸುಂದರ್ ಹೈ. ಇನ್ನೊಂದು ಪಂಚಿ ಅಂತಂದ್ರೆ ಏನ್ ಮಕ್ಕಳೇ? ಪಕ್ಷಿ. ಪಕ್ಷಿಯ ಪುಕ್ಕಗಳು ಸುಂದರವಾಗಿದೆ ಅಲ್ವಾ? ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ಪರ್ ಅನ್ನೋ ಪದನ ಎರಡು ಅರ್ಥದಲ್ಲಿ ಬಳಸಿದ್ದೀವಿ. ಹಾಗೆ ದೋ ಎಂಬ ಪದವನ್ನು ಸಮೇತ ಎರಡು ಅರ್ಥದಲ್ಲಿ ನಾವು ಬಳಸಿದ್ದೇವೆ. ಇಲ್ಲಿ ಕೆಂಪು ಬಣ್ಣದಲ್ಲಿರುವಂತಹ ಪದಗಳ ವಿಶೇಷತೆಯನ್ನ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಒಂದು ಪದನ ಎರಡೆರಡು ರೀತಿಯನ್ನು ನಾವು ಬಳಸ್ತೀವಿ. ಸೋನಾ, ಸೋನಾ. ಸೋನಾ ಅಂತಂದ್ರೆ ಒಂದು ಅರ್ಥ ಏನ್ ಮಕ್ಕಳೇ? ಚಿನ್ನ. ಇನ್ನೊಂದು ಸೋನಾ ಅಂತಂದ್ರೆ ಮಲ್ಗೋದು ಅಂತ. ये याद में रखिए बच्चों. अब देखिए, समझिए और लिखिए. दूरदर्शन. दूरदर्शन का मतलब क्या है बच्चों? तो आपको पता है. दूरभाष. दूरभाष का अर्थ क्या है बच्चों? दूर प्लस दर्शन, दूरदर्शन. ऐसे आपने कहा? हाँ, ये तो ठीक बात है. इसका अंग्रेजी अर्थ क्या है बच्चों, मुझे बताओ. दूर संचार. दूर प्लस संचार, दूर प्लस भाष हो गया. तो दूरदर्शन का अंग्रेजी अर्थ है टेलीविजन, टीवी. आमतौर पे हम कहते हैं टीवी. दूरभाष का अर्थ क्या है बच्चों? टेलीफोन. टेलीफोन का मतलब है दूरभाष ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಮಕ್ಕಳೇ? टेलीफोन. दूर संचार का मतलब क्या है बच्चों? टेली कम्युनिकेशन. अच्छा बच्चों, आप लोगों ने अभी समाचार पत्र की आत्मकथा को मजेदार रूप में सुना है ना? आपने समझ भी लिया. अच्छा, तो अब आपका काम, गृह कार्य दे रही हूँ, आपको लिखना है और अपने अध्यापक को जरूर दिखाना है. 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए. देखिए, पहला प्रश्न है, आजकल प्रचलित कन्नड़, अंग्रेजी और हिंदी के दैनिक अखबारों की सूची तैयार कीजिए. ಮಕ್ಕಳೇ, ಈಗ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಲ್ಲಿರುವಂತಹ ಕನ್ನಡ, ಇಂಗ್ಲಿಷ್, ಹಿಂದಿಯ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರಿಕೆಗಳ ಹೆಸರನ್ನು ಪಟ್ಟಿ ಮಾಡಿ. समाचार पत्र में कौन कौन से विषय होते हैं? दूसरा प्रश्न है, समाचार पत्र में कौन कौन से विषय होते हैं? ಸಮಾಚಾರ ಪತ್ರದಲ್ಲಿ ಯಾವ ವಿಷಯ ಇರುತ್ತೆ? ನಾನು ಹೇಳಿದೆ, ಸಾಮಾಜಿಕ, ಆರ್ಥಿಕ, ಧಾರ್ಮಿಕ ಸಂಬಂಧಪಟ್ಟದ್ದು. ಹಾಗೆ ಟಿವಿ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲದರ ವಿಚಾರವಾಗಿ ನಾನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದೇನೆ. ಅದರ ಉತ್ತರವನ್ನು ದಯಮಾಡಿ ಬರೆದು ನಿಮ್ಮ ಅಧ್ಯಾಪಕರಿಗೆ ತೋರಿಸಿ. अच्छा बच्चों, कैसे लगा समाचार पत्र की आत्मकथा? अच्छी लगी ना? समझ में आई ना? और समाचार पत्र की महत्व और लाभ को भी आपने ಜಾನ ಹೆನ. ಮಕ್ಕಳೇ, ಸಮಾಚಾರ ಪತ್ರದ ಮಹತ್ವ, ಅದರ ಲಾಭ, ಅದರಿಂದ ಆಗೊಂದು ಉಪಯೋಗ, ಮತ್ತೆ ಅದು ಸರಳವಾಗಿ ಎಲ್ಲರ ಕೈ ತಲುಪುವಂತಹ ಸಾಧನ, ಮಾಧ್ಯಮ ಅಂತ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಹಾಗೆ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರ ಓದೋದ್ರಿಂದ ಏನೇನು ಉಪಯೋಗ, ನಾವು ಪ್ರತಿದಿನ ಸಮಾಚಾರ ಪತ್ರವನ್ನು ಓದುವಂತಹ ಹವ್ಯಾಸವನ್ನು ರೂಢಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಇದರಿಂದ ಏನು ಉಪಯೋಗ ಆಗತ್ತೆ, ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲ ಸವಿಸ್ತಾರವಾಗಿ ನಾನು ನಿಮಗೆ ತಿಳಿ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಅಲ್ವಾ ಮಕ್ಕಳೇ? ಹಾಗಿದ್ರೆ ಮುಂದಿನ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ನಿಮ್ಮನ್ನ ಭೇಟಿ ಆಗ್ತೀನಿ. ತಬ್ ತಕ್ ಧನ್ಯವಾದ ಬಚ್ಚೋ.